आरक्षणासाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू। वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथे तहसील कार्यालयासमोर 1 डिसेंबर पासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा 15वा दिवस सुरू असून आज जुनेखेडे येथील ग्रामस्थ उपोषणासाठी बसले असून संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठं आंदोलन उभं केलं असून त्या अनुषंगाने उरून इस्लामपूर येथे 1 डिसेंबर पासून मराठा आरक्षण मिळण्यासाठी साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे। आजचा 15वा दिवस असून जुनेखेडे येथील ग्रामस्थांच्या वतीने साखळी उपोषण करून पाठिंबा दर्शवला आहे। यावेळी राजाराम बापू बँकेचे संचालक धनाजी आनंदराव पाटील, शेतकरी विणकरी सूतगिरण इस्लामपूर व्हाईस चेअरमन सुहास रघुनाथ पाटील, भैरवनाथ सोसायटीचे चेअरमन विजय भगवानराव पाटील, माजी सरपंच सतीश वसंतराव पाटील, दिनकर केशव पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र शंकर पोद्दार, मोहन सदाशिव पाटील, जुनेखेड नवेखेड ग्रामपंचायतीचे सदस्य दिग्विजय रवींद्र पाटील उपस्थित होते। एस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे। सकल मराठा जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी 1 डिसेंबर पासून आम्ही सर्वजण इथे इस्लामपूर तालुक्याच्या वतीने उपोषणासाठी बसलेलो आहोत। पिढ्यानपिढ्या आमच्या मराठी माणसांवर सातत्याने अन्याय होत आहे की सुशिक्षित मुलांना जास्त मार्क्स पाडून देखील कुठेही ॲडमिशन मिळत नाही। अत्यंत गरिबीच्या आणि हलाखीच्या परिस्थितीत त्यांचे जीवन व्यतीत ते करत आहे। तरी शासनाने आम्हा सर्वांचा गांभीर्याने विचार करून आम्हा मराठ्यांना आरक्षण द्यावं ही मराठ्याच्या वतीनं आणि जरांगे पाटील साहेबांच्या वतीनं नम्र विनंती करतो।